आपण सर्वजण मोदीजींच्या कामाचे साक्षी आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आज महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते। महायुतीच्या सरकारने फक्त 2 वर्षात सगळ्या क्षेत्रातल्या कामांमध्ये आपल्याला एक रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स दिलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिल्यांदा महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली गेली। आज करोडो महिला त्याचा लाभ घेत आहेत। महाराष्ट्रामधल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं गेलं आणि हे सांगत असताना हे फक्त आपले उमेदवार नाही, हे आपलं भविष्य घडवणारे शिल्पकार आहेत। आपण सर्वांनी लक्षात घ्या। मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगायची, तुमच्या डोळ्यातला एक थेंब सुद्धा मी वाया जाऊन देणार। एक थेंब अंग तुटस्तवर काम करणार मी, अंग तुटस्तवर। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशी माझ्या नेतृत्वाखाली, जसं मुंबईला म्हणतात ना द सिटी ऑफ ड्रीम्स, तसं एक दिवस कोल्हापूरला द हार्टबीट ऑफ महाराष्ट्र म्हणलं पाहिजे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार कार्यरत आहे। आपण सर्वजण मोदीजींच्या कामाचे साक्षी आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आज महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते। महायुतीच्या सरकारने फक्त 2 वर्षात सगळ्या क्षेत्रातल्या कामांमध्ये आपल्याला एक रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स दिलेला आहे आणि महायुतीच्या विरोधात आज मविया आहे। मविया म्हणजे महाविकास आघाडी नव्हे, महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी। मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण कुठली चांगली योजना जर लोकांना बळ देण्यासाठी राबवली गेली तर हे फक्त आणि फक्त त्याला विरोध करण्याचं काम करतात। आणि महायुतीने केलेले काही लक्षणीय कामांमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिल्यांदा महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली गेली। आज करोडो महिला त्याचा लाभ घेत आहेत। महाराष्ट्रामधल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं गेलं। सांस्कृतिक वारसा जपत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे लंडनमधनं महाराष्ट्रात दाखल केले। गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला। असे अनेक कामं ह्या महायुतीच्या सरकारच्या हाती प्रामाणिकपणे घडलेले आहेत। आणि आपलं महायुतीचं सरकार एवढं मजबूत असण्याचं कारण आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील। आणि या नेत्यांबद्दल मला एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे। मुख्यमंत्री महोदयांनी जर हे माझं भाषण जर चुकून बघितलं तर मी पहिलंच त्यांची माफी मागतो की मी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांगायला चाललोय। काही महिन्यापूर्वी मी वर्षा बंगल्यावरती गेलो होतो मुंबईमध्ये, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी गेलो होतो। रात्रीचे 11:30 वाजलेले आणि मंत्री महोदय घरामध्ये आले। माझ्याबरोबर अनेक भरपूर लोक तिथं वाट बघत होते। ते आले, गाडी पोर्चमध्ये लागली आणि घराकडे जाताना मी त्यांच्याकडे बघितलं तर त्यांची तब्येत ठीक वाटत नव्हती, थोडं विकनेस आल्यासारखं वाटत होता। तर मी तिथल्या काही लोकांना चौकशी केली तर त्यांनी मला सांगितलं मंत्री महोदयांना सकाळपासून ताप आलेला। तर ते आत गेले, आम्ही थोड्या थांबलो। थोड्याने तिथं काही डॉक्टर आले, ते डॉक्टर सुद्धा तिथं आत गेले। तुम्हाला सगळ्यांना पटणार नाही, त्यांना सकाळपासून ताप होता, त्यांची तब्येत बरी नव्हती। त्यांनी 2 तास आत सलाईन चढवलं, रात्री 2:30 वाजता बाहेर आले आणि परत लोकांच्या सेवेत तिथं त्या ठिकाणी उपस्थित झाले। मला एक सांगा, असे मुख्यमंत्री कुणाच्या नशिबात असतात? देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल पण सांगायला गेलं म्हणजे त्यांच्या कामाबद्दल आपण सर्वजण माहिती आहे, पण माझ्या एक वैयक्तिक जीवनातला त्यांच्यावरचा किस्सा सांगतो। 9 जून 2021ला मी पहिल्यांदा फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो। मी जेव्हा तिथं गेलो, त्यांनी फार सन्मानाने माझं स्वागत केलं, मला बसवलं, माझ्याबद्दल चर्चा केली, माझ्या कामाबद्दल चर्चा केली। माझ्या वाढदिवसानिमित्त मी एक सामाजिक उपक्रम मुंबईमध्ये त्या दरम्यान राबवत होतो। आणि काय माहीत काय, माझा तेव्हा राजकारणाशी काही संबंध नव्हता, परंतु मी जाता जाता सहज फडणवीस साहेबांना म्हणलो, साहेब एक दिवस आपल्यावर काम करायची इच्छा आहे।
साहेबांनी माझी फाट थोपटली आणि मला म्हणले यू विल डेफिनेटली वर्क विथ मी वन डे, आणि आज तो दिवस मला परत घडताना दिसतोय. आणि हे दोन्ही नेते जे आहेत ते फार मोठी दृष्टी असणारी नेते आहेत, आणि त्यांची दृष्टी महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये अंमलात आणण्यासाठी त्यांनी आपल्याकडे 3 असे उमेदवार दिलेले आहेत ज्यांच्यावरती आपण 100% विश्वास ठेवू शकतो. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अमल महाडिक साहेब, उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेशजी क्षीरसागर साहेब, करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीपजी नरके साहेब. आणि हे सांगत असताना हे फक्त आपले उमेदवार नाही, हे आपलं भविष्य घडवणारे शिल्पकार आहेत, आपण सर्वांनी लक्षात घ्या. मी तिन्ही सन्मान्य उमेदवारांना आजपासून, आज ते आता थोड्या वेळात इथं पोचतायत, पण आपल्या ह्या युवा शक्तीच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा आज त्यांना ह्या ठिकाणी देत आहे. 10 वर्ष ज्या काँग्रेसची सत्ता होती, 8 वर्ष ज्या काँग्रेसकडे ह्या कोल्हापूरमध्ये मंत्रीपद होतं, तरीही एकही चांगला प्रोजेक्ट ते ह्या कोल्हापूरमध्ये उभा करू शकले नाहीत आपले विरोधक. अजून एक खरं सांगायला गेलं तर विरोधक म्हणल्यावर मला एक किस्सा आठवतोय. 10 वर्षापूर्वी असंच दक्षिण विधानसभा मतदारसंघाची तेव्हा निवडणूक चालू होती, आणि अमल साहेबांच्या विरोधात एक वक्तव्य केलं गेलं होतं. तेव्हा अमल साहेब पहिल्यांदा आमदारकी लढवत होते. अमल साहेबांच्या विरोधात बोललं गेलं की अमल महाडिक यांना कोण ओळखतंय. आज ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना एका गल्लीतनं सोडायचं, मला एका गल्लीतनं सोडायचं, आणि त्यांच्याकडे किती लोक येतात आणि माझ्याकडे किती लोक येतात असं बोललेले आठवत आहे का तुम्हाला? तर आज मला सुद्धा एक चॅलेंज करायचं आहे. करू का? जसं त्यांनी 10 वर्षापूर्वी अमल साहेबांना चॅलेंज केलं, तसं मी सुद्धा आज त्यांना चॅलेंज करतो. ह्या विधानसभा मतदारसंघात नाही, या लोकसभा मतदारसंघात नाही, या जिल्ह्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामधला कुठलाही जिल्हा निवडा, कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही चौकात तुम्ही एका बाजूला आणि मी एका बाजूला, तुमच्याकडे किती लोक येतात आणि माझ्याकडे किती लोक येतात बघूया. पण एक फरक आपण सगळ्यांनी समजून घ्या. 2014च्या भाषणात जी घमंड होती, जी माज होता, जी मस्ती होती, ती माझ्यामध्ये नाही. ते माझे संस्कार नाहीत, ते माझे शिकवण नाहीत. आजपर्यंत जे काही प्रेम लोकांचं मिळवलं आहे ते माझं प्रेम देऊन मिळाले, हे अभिमानाने तुम्हाला सर्वांना मी सांगतो. आणि हे सर्व गोष्टी सांगत असताना स्वतःला 96 कोळी मराठा ते म्हणले आणि रडत बसले. 96 कोळी मराठा रडणारे नाही, लढणारे मराठे आहेत. त्याचबरोबर आता वक्तव्य सर्व मुन्ना साहेबांवरती चालू आहे. हे लोक आम्हाला हे लोक महिलांचा सन्मान शिकवणार. ज्या खासदार धनंजय महाडिक साहेबांनी, माझी आई अरुंधती महाडिक असेल, ज्या महिलांचा सन्मान केला, ज्या महिलांसाठी काम केलं, मागच्या 25 वर्षासाठी महिलांसाठी केलेले कष्ट 25 सेकंड व्हिडिओ क्लिप दाखवून मिटवता येत नसतंय. आणि हे आता काकांचं झालं, आता पुतण्यांचं पण ऐका. 2019 मध्ये ठीक आहे, काँग्रेसमधनं ते दक्षिणचे आमदार झाले. लोकांना वाटलं एक युवा आमदार झालेत, एक नवीन नेतृत्व, एक नवीन विचार घेऊन या मतदारसंघामध्ये येतील. पण त्यांच्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सुद्धा 5 वर्ष तशीच वाया घालवली. मी मुंबईला सेशन दरम्यान जातोय, गॅलरीतनं वरती बसून सर्व आमदारांना बघत असतोय, त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करत असतोय. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही हसाल, दक्षिणचे आमदार कुठं तर मागं भिंतीला टेकून बसलेले असतात. त्यांना कोण विचारत नाही, त्यांना कोण ओळखत नाही, त्यांना भाषण येत नाही, त्यांचा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही. अशा लोकांना आमदार करून काय करायचं आपल्याला? त्यामुळं अशा खोटारड्या लोकांना मतदान करून आपलं उभत वाया नाही घालू, असं मी तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी विनंती करणार आहे. मी जेव्हा परत मुंबईवरनं या विधानसभेच्या दरम्यान आलो, तेव्हा माझे कित्येक मित्र माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होते. मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगायची, तुमच्या डोळ्यातला एक थेंब सुद्धा मी वाया जाऊन देणार, एक थेंब. अंग तुटस्तवर काम करणार मी, अंग तुटस्तवर. आणि शेवटचं जाता जाता मी एवढंच सांगेन, आज मुन्ना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण कार्यरत आहेत. मागच्या अनेक राज्यसभा झाल्यापासून मी त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी जातोय, कार्यक्रम करतोय, मुंबईला जातोय, दिल्लीला जातोय, त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की साहेब, येणाऱ्या काळात तुम्ही कष्ट घेतलेत, आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करा, आज महाराष्ट्र राज्याचे एक वरिष्ठ नेते तुम्ही झाले आहात.
तर असंच इथून पुढचा कार्यकाल सुद्धा महाडिकांची ही तिसरी पिढी सुद्धा एक दिवस महाराष्ट्राचं नेतृत्व करेल असा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विश्वास व्यक्त करून देतो. मित्रांनो, माझं एक स्वप्न आहे. माझ्या वडिलांनी कोल्हापूरसाठी गेल्या अनेक वर्ष कष्ट घेतलेले आहेत. कोल्हापूरकरांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशी माझ्या नेतृत्वाखाली, जसं मुंबईला म्हणतात ना द सिटी ऑफ ड्रीम्स, तसं एक दिवस कोल्हापूरला द हार्टबीट ऑफ महाराष्ट्र म्हणलं पाहिजे. आणि हे ते स्वप्न नाही आहे जे झोप लागल्यावरती येते, हे ते स्वप्न आहे जे मिळवल्याशिवाय झोप लागत नाही. त्यामुळं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, मोठ्या संख्येत आपण सर्वांनी ह्या युवा शक्ती मेळाव्याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.